चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला व्यंजन संधी या संदर्भात माहिती बघायची आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण व्यंजन संधीची व्याख्या वगैरे बघितलेली होती, बरोबर. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मी व्यंजन संधीची व्याख्या सांगतो. आता या व्यंजन संधीला पर्यायी नाव काय आहेत बघा. या व्यंजन संधीला हलसंधी असं सुद्धा म्हटलं जातं. काय नाव दिलेलं आहे? हलसंधी असं सुद्धा म्हटलं जातं. आता या व्यंजनाला संस्कृतमध्ये हल असं म्हटलं जातं, म्हणून त्या व्यंजन संधीला पर्यायी नाव आहे हलसंधी. आता या संधीला संवृत्त संधी असं सुद्धा म्हटलं जातं. कोणती संधी? संवृत्त संधी. संवृत्त हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ होतो किंचित प्रमाणात तोंड बंद असणे. मग व्यंजनांचा उच्चार करत असताना तोंड हे किंचित प्रमाणात बंद असते, म्हणून मुरो केशव दामले यांनी व्यंजनाला संवृत्त असं नाव दिलेलं आहे आणि त्याच्यावरून या संधीला नाव दिलेलं आहे संवृत्त संधी. म्हणजे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पर्यायी नाव आपल्याला महत्त्वाचे आहेत. व्यंजन संधीला पर्यायी नाव आहे हलसंधी आणि त्यालाच पुन्हा पर्यायी नाव आहे संवृत्त संधी. मग व्यंजन संधी म्हणजे काय? तर या ठिकाणी व्याख्या अशा पद्धती तयार होते बघा. व्यंजन संधी कशाला म्हणायचं तर बघा, एका पाठोपाठ येणाऱ्या दोन शब्दापैकी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल आणि हे दोन्ही वर्ण एकमेकांमध्ये मिसळून त्यांच्यापासून जी संधी तयार होते त्यास व्यंजन संधी असे म्हणतात. अशा पद्धतीने ही व्यंजन संधीची व्याख्या तयार होते. काय सांगते व्याख्या? एका पाठोपाठ येणाऱ्या दोन शब्दापैकी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल आणि हे दोन्ही वर्ण एकमेकांमध्ये मिसळून त्यांच्यापासून जी संधी तयार होते त्या संधीला नाव काय दिलेलं आहे? व्यंजन संधी. अशा पद्धतीची व्यंजन संधीची व्याख्या तयार होते. म्हणजे याचा अर्थ काय बघा, या ठिकाणी व्यंजन संधी बराबर व्यंजन अधिक स्वर. व्यंजन संधी बराबर व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर. या पद्धतीने या व्यंजन संधीचं काय तयार होतं? स्ट्रक्चर तयार होतं. एक उदाहरण घेऊन बघूया आपण. बघा, सत अधिक आचार म्हणजे एका पाठोपाठ आलेल्या दोन शब्दापैकी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन पाहिजे. मग या ठिकाणी शेवटचा वर्ण काय आलेला विद्यार्थी मित्रांनो? व्यंजन आलेला आहे. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर पाहिजे. या ठिकाणी काय आलेले? स्वर आलेला आहे. मग या दोन शब्दापासून संयुक्त शब्द तयार होताना या त बदलतेच्याच गटातला तिसरा वर्ण घेतला जातो म्हणजे द
आणि या द मध्ये पुढचा आ समावेश होईल, म्हणजे या ठिकाणी झाला दा, मग शब्द काय तयार होईल? सदाचार. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही व्यंजन संधीची व्याख्या तयार झालेली आहे. एका पाठोपाठ येणाऱ्या दोन शब्दापैकी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, तेव्हा त्यांच्यापासून बनलेली जी काही संधी असते त्या संधीला आपण नाव दिलेले व्यंजन संधी. अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार होईल. व्यंजन संधी बरोबर व्यंजन अधिक व्यंजन ऑब्लिक स्वर. आपण हे उदाहरण सुद्धा घेऊन बघितलं. आता आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये बघायचं व्यंजन संधीचे प्रकार. आता जी काही व्यंजन संधी आहे या व्यंजन संधीचे एकूण 7 प्रकार आहेत. व्यंजन संधी ह्याचे प्रकार किती आहेत? एकूण 7. मग यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे तो आहे प्रथम व्यंजन संधी. पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रथम व्यंजन संधी. दुसरा जो आहे तो आहे तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधी. तिसरा जो आहे तो आहे अनुनासिक व्यंजन संधी. अनुनासिक व्यंजन संधी. अनुनासिक व्यंजन संधी. चौथा जो आहे तो आहे तची व्यंजन संधी. तची व्यंजन संधी. पाचवा जो आहे तो आहे मची व्यंजन संधी. मची व्यंजन संधी. सहावा जो आहे तो आहे नची व्यंजन संधी. नची व्यंजन संधी. आणि सातवा जो आहे तो आहे छची व्यंजन संधी. छची व्यंजन संधी. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती प्रकार आहेत? 7 प्रकार आहेत. हे आपल्याला बघायचे आहेत. पहिला आहे प्रथम व्यंजन संधी. दुसरा आहे तृतीय व्यंजन संधी. तिसरा आहे अनुनासिक व्यंजन संधी. चौथा आहे तची व्यंजन संधी. पाचवा आहे मची व्यंजन संधी. सहावा आहे नची व्यंजन संधी आणि सातवा आहे छची व्यंजन संधी. या 7 प्रकारांचा आपल्याला अभ्यास या व्यंजन संधीमध्ये करायचा आहे. मग एक एक प्रकार बघू आपण. आता ही व्यंजन संधी आपल्याला कळण्यासाठी मराठी वर्णमालेमध्ये स्पर्श व्यंजन किती आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता मराठी वर्णमालेमध्ये बघा स्पर्श व्यंजनांची संख्या ही 25 आहे. मग जे काही 25 स्पर्श व्यंजन आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग 25 व्यंजन कोणते आहेत? तर बघा या ठिकाणी मी लिहितो स्पर्श व्यंजन. हे जर माहिती असेल तर आपल्याला प्रथम व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधी आरामात आपल्याला ते समजून घेता येईल. आता हे जे स्पर्श व्यंजन आहे या स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 आहे कठोर, त्यानंतर आहे मृदू आणि त्यानंतर आहे अनुनासिक. अनुनासिक 5 आहेत, कठोर 10 आहेत आणि मृदू 10 आहेत. मग बघा क ख ग घ आणि हे न. च च ज झ हे त्र. ट ठ ड ढ न. त थ द ध न. प फ ब भ म. हे झाले विद्यार्थी मित्रांनो आपले स्पर्श व्यंजन 25. आता बघा 1 2 3 4 5 अशा पद्धतीने 5 ओळी आहेत त्यांच्या. यामध्ये बघा ही पहिली ओळ आहे, ही दुसरी तिसरी, ही 1 नंबरची, ही 2 नंबरची, ही 3 नंबरची, ही 4 नंबरची आणि ही 5 नंबरची ओळ आहे. आपण आडवा गट अशा पद्धतीचा आहे. क चा असा आडवा गट आहे, च चा असा आडवा गट आहे, ट चा असा आडवा गट आहे, त चा असा आडवा गट आहे आणि प चा असा आडवा गट आहे. पण या स्पर्श व्यंजनामध्ये 1 नंबरची ओळ ही आहे, 2 नंबरची ओळ आहे, ही 3 नंबरची आहे, ही 4 नंबरची आहे आणि ही 5 नंबरची आहे. मग आता या स्पर्श व्यंजनाच्या आधारावर आपल्याला व्यंजन संधी कशा पद्धतीने शिकायचा आहे तर बघा व्यंजन संधीचा पहिला जो काही प्रकार आहे तो आहे प्रथम व्यंजन संधी. कोणता आहे? प्रथम व्यंजन संधी हा पहिला प्रकार आहे. बघा प्रथम व्यंजन संधी हा कितवा प्रकार आहे? आपला पहिला प्रकार आहे.
मग आता ह्याची व्याख्या अशी तयार होते बघा. व्याख्या काय सांगते मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला. प्रथम व्यंजन संधीची व्याख्या. स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय इतर कोणत्याही व्यंजनापुढे मग आता इतर कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे कोणत्या? कठोर किंवा मृदू व्यंजन यांच्या पुढे कठोर व्यंजन किंवा वर्ण आल्यास संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच गटातील पहिले वर्ण येऊन जी संधी तयार होते त्यास प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात. मग आता बघा व्याख्या तुमच्या लक्षात येत असेल. व्याख्या काय सांगते? एका पाठोपाठ येणाऱ्या व्याख्या काय सांगते? स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय म्हणजे एकूण स्पर्श व्यंजनांची संख्या ही 25 आहे. मग स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय म्हणजे या स्पर्श व्यंजनामधून आपण अनुनासिक बाजूला काढलेला आहे. मग अनुनासिक बाजूला काढल्यानंतर पाठीमागे राहते काय काय? कठोर आणि मृदू. मग व्याख्या काय सांगते? स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय इतर कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे कोणते राहिलेत? कठोर आणि मृदू व्यंजन. मग यांच्या पुढे काय आल्यास? कठोर व्यंजन किंवा वर्ण आल्यास संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच गटातला कोणता वर्ण घ्यायचा आहे? पहिला वर्ण घ्यायचा आहे. आणि पहिला वर्ण घेऊन जी संधी तयार होईल त्या संधीला नाव काय दिलेलं आहे? प्रथम व्यंजन संधी. मग या व्याख्येतून आपल्याला स्ट्रक्चर अशा पद्धतीचं तयार करता येतं. बघा मी या ठिकाणी पहिला वर्ण लिहितो. हा पहिला वर्ण म्हणजेच काय? तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण असेल. पहिला वर्ण म्हणजे काय? पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण असेल. दुसरा वर्ण म्हणजे काय? तर दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण असेल. दुसरा वर्ण म्हणजे काय? दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण असेल. मग आता त्यांनी काय सांगितली व्याख्या? स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय इतर कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे राहिलेले काय काय आहेत? कठोर आणि मृदू व्यंजन राहिलेत. कठोर आणि मृदू व्यंजन. मग आता यांच्या पुढे काय आल्यास? कठोर व्यंजन आल्यास बरोबर आहे. बघा काय सांगतो नियम. स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय इतर कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे कोणते? कठोर आणि मृदू. मग यांच्या पुढे काय आल्यास? कठोर व्यंजन आल्यास संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच गटातील पहिले वर्ण. मग स्पर्श व्यंजनाच्या गटातील पहिला वर्ण कोणते आहेत? पहिल्या वर्णांचा गट हा आहे बघा, क च ट त प. मग आता संधी तयार होताना त्याच पहिल्या वर्णाबद्दल त्याच गटातील पहिले वर्ण. मग हे इथं क च ट त प येतील. क च ट त प. पुढे आलेला हा कठोर वर्ण किंवा व्यंजन हे जशास तसा इकडं. आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून जी संधी तयार होते त्या संधीला नाव दिलेलं आपण प्रथम व्यंजन संधी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा नियम तयार होतो. लक्षात येत असेल तुमच्या. बघा मी पुन्हा एकदा सांगतो. स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय इतर कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजेच राहिलेत कोणते? कठोर आणि मृदू व्यंजन राहिलेत. मग या व्यंजनापुढे काय आल्यास?
कठोर व्यंजन आल्यास संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच गटातील हे पहिले वर्ण क च ट त प, पुढे आलेला कठोर जशास तसा पुन्हा इकडे जशास तसा, आणि या दोघांच्या एकत्रीकरणातून जी संधी तयार होईल त्या संधीला नाव दिलेले आपण प्रथम व्यंजन संधी. मग आपण या ठिकाणी उदाहरण घेऊन बघू विद्यार्थी मित्रांनो. एक उदाहरण घेतो मी इथं बघा. शरद अधिक काल, शरद अधिक काल. आता आपल्याला पहिला वर्ण म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण एक कठोर किंवा मृदू पाहिजे. मग या ठिकाणी पहिला शब्द कोणता आहे? शरद. मग या ठिकाणी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा मृदू वर्ण आहे, दोघांपैकी एक लागणार आहे. पण दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आपल्याला कठोर पाहिजे, मग या दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण या ठिकाणी कठोर आहे, बरोबर आहे. मग आता या दोन शब्दापासून संधियुक्त शब्द तयार होताना पहिल्या शब्दातल्या शेवटचा वर्णाबद्दल त्याच्याच गटातील पहिला वर्ण घ्यायचा आहे. म्हणजे याचा अर्थ द च्या गटातला जो काही पहिला वर्ण आहे तो द च्या गटातला पहिला वर्ण कोणता आहे? त आहे. पुढे आलेला हा क जशास तसा, या दोघांच्या एकत्रीकरणातून हे असा जोडाक्षर तयार होईल. मग या दोन शब्दापासून शब्द काय तयार होईल? शरदकाल. काय शब्द बनला? शरदकाल, बरोबर आहे. पुढचं उदाहरण बघा. वाघ अधिक पती. पुढचं उदाहरण काय आहे? वाघ अधिक पती. मग आपल्याला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कठोर किंवा मृदू लागणार आहे. मग या ठिकाणी पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण बघा ग आहे. ग कसला आहे? मृदू आहे, याला मृदू. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कठोर पाहिजे, हा प कठोर आहे. मग संधी तयार होताना पहिल्या शब्दातल्या शेवटच्या वर्णाबद्दल त्याच्याच गटातील पहिला वर्ण म्हणजे ग च्या गटातला पहिला वर्ण कोणता येईल? क. पुढे प आलेला आहे. दोघांच्या एकत्रीकरणातून असा जोडाक्षर तयार होईल. मग शब्द काय तयार होईल? वाघपती. काय शब्द तयार होईल? वाघपती. आता शब्द कसे तयार होतात हे तुमच्या लक्षात येत असेल. आता तिसरा उदाहरण बघा. पृथक अधिककरण. पृथक अधिककरण. मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय आहे? क आहे. मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण क आहे म्हणजे तो कठोर आहे. आपल्याला एक तर कठोर किंवा मृदू पाहिजे, पण इथं कठोर आलेला आहे. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कठोर पाहिजे, मग इथं सुद्धा कठोर आलेला आहे. मग संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच्याच गटातला पहिला वर्ण घ्यायचंय. म्हणजे क च्या गटातला पहिला वर्ण कोणता आहे? क. पुढे आलेला आहे क. दोघांच्या एकत्रीकरणातून असा जोडाक्षर तयार होईल. मग शब्द काय तयार होईल विद्यार्थी मित्रांनो? पृथक्करण. काय शब्द तयार होईल? पृथक्करण. पुढे बघा चौथा उदाहरण काय सांगतो. सताधिकत्व. सताधिकत्व. मग आता सत या शब्दातला शेवटचा वर्ण त आहे म्हणजे हा कठोर आहे. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण कठोर पाहिजे, मग या तो मधला सुरुवातीचा इथं त आहे, कठोर आहे. मग संधी तयार होताना या त बदल त्याच्याच गटातला पहिला वर्ण म्हणजे त बदल काय येतो? त येतो आणि पुढे त आलेला आहे. या दोघांच्या एकत्रीकरणातून असा जोडाक्षर तयार होईल. म्हणजे शब्द काय तयार होणार आहे? सत्व, बरोबर आहे. पुढे काय उदाहरण बघूया आपण. शब्द कसे तयार होते हे तुमच्या लक्षात येत असेल. पुढचा उदाहरण बघा पाचवा. महत अधिक तम. महत अधिक तम. मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण त आहे म्हणजे तो कठोर आहे. आपल्याला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कठोर किंवा मृदू पाहिजे. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण नेहमी कठोरच पाहिजे, हे कठोरच आहे. मग या दोन शब्दापासून संधियुक्त शब्द तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच्याच गटातला पहिला वर्ण येतो म्हणजे त च्या गटातला पहिला वर्ण त आहे म्हणजे त बदल त आला, पुढे त आलेला आहे. दोघांच्या एकत्रीकरणातून असा जोडाक्षर तयार होईल. शब्द काय तयार होईल? महत्तम, बरोबर. सहावा उदाहरण बघा. व्यक्तिमत. व्यक्तिमत अधिकत्व. व्यक्तिमत अधिकत्व. मग आता पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय आहे? त आहे म्हणजे आता बद्दल काय येणार? तच. पुढे सुद्धा त आलेला आहे. दोघांच्या एकत्रीकरणातून असा जोड त तयार होईल म्हणजे शब्द काय तयार होईल? व्यक्तिमत्व.
बरोबर आहे. त्यानंतर बघा 7 नंबरचं उदाहरण. तत अधिक त्व. तत अधिक त्व. मग या त बद्दल काय येणार? त येणार. पुढे त आलेला आहे, दोघांच्या एकत्रीकरणातून असा जोड त तयार होईल. शब्द काय तयार होणार? तत्व. अशा पद्धतीने ही प्रथम व्यंजन संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता हे ओळखायचं कसं? शब्द कसे तयार झाले हे तुम्हाला कळालेलं असेल, पण आता हे तयार झालेले शब्द हे प्रथम व्यंजन संधीचेच आहेत, हे कसं ओळखायचं? मग या संदर्भात बघा मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. बघा हे जे वर्ण आहेत, एक मिनिट, हे जे वर्ण आहेत हे किती वर्ण आहेत? एकूण 5. मग आता ही जी काही 5 वर्ण आहेत क च ट त प, हे 5 वर्ण प्रत्येक संधियुक्त शब्दामध्ये जोडाक्षर म्हणून तुम्हाला दिसतील. प्रत्येक संधियुक्त शब्दात त्या 5 पैकी एक जोडाक्षर आहे का? आहे. त्या 5 पैकी एक जोडाक्षर आहे. 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 आहे. आणि त्या 5 पैकी एक जोडाक्षर आहे. म्हणजे क च ट त प ही 5 व्यंजने जेव्हा जोडाक्षर म्हणून आलेली असतील संधियुक्त शब्दामध्ये, तेव्हा ती संधी असेल विद्यार्थी मित्रांनो प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. अशा पद्धतीने हे ओळखायचं प्रथम व्यंजन संधी. आता लक्ष द्या इकडं. आता आपण काय केलंय? विग्रहापासून आपण शब्द तयार केलेला आहे. विग्रहापासून आपण काय तयार केलेलं आहे? शब्द तयार केलेला आहे. आता आपल्याला उलटा कार्यक्रम करायचा, शब्दापासून विग्रह करता यायला पाहिजे. शब्दापासून विग्रह करता यायला पाहिजे. मग शब्दापासून विग्रह कसा करायचा? तर बघा, आता हा जो काही संधियुक्त शब्द आहे, हा संधियुक्त शब्द तयार होताना या ठिकाणी द्वित व्यंजन आलेलं आहे की संयुक्त व्यंजन आलेलं आहे? आता संयुक्त व्यंजन म्हणजे काय असतं? कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन, कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यांच्यापासून तयार झालेला जो काही व्यंजन असतो त्या व्यंजनाला आपण संयुक्त व्यंजन असं म्हणतो. बरोबर. द्वित व्यंजन म्हणजे काय? द्वित व्यंजन म्हणजे काय? कमीत कमी 2 एकसारखी व्यंजने एकत्र येऊन, कसली? एकसारखी व्यंजने एकत्र येऊन बनलेला जो काही व्यंजन असतो त्याला आपण द्वित व्यंजन म्हणतो. म्हणजे जिथं 2 एकसारखी व्यंजने एकत्र आलेली असेल तिथं म्हणायचं, त्याला म्हणायचं द्वित व्यंजन. आणि जिथं 2 वेगवेगळी असले व्यंजन एकत्र आलेले असेल त्याला म्हणायचं संयुक्त व्यंजन. मग आता विग्रहापासून फोड कशी करायची? हा जो काही संधियुक्त शब्द आहे, हा संधियुक्त शब्द तयार होताना या ठिकाणी संयुक्त व्यंजन आलेला आहे. मग आता हा संयुक्त व्यंजन येऊन हा संधियुक्त शब्द बनलेला आहे. मग जर संयुक्त व्यंजन येऊन संधियुक्त शब्द बनत असेल तर त्याचा विग्रह करताना त्या संयुक्त व्यंजनामधला सुरुवातीचा जो काही अर्धा व्यंजन आहे त्या अर्ध्या व्यंजनाबद्दल त्याच्याच गटातला तिसरा वर्ण घ्यायचा. मग या ठिकाणी अर्धा व्यंजन त आहे, म्हणजे याचा विग्रह करताना या त बद्दल द घ्यायचा आहे. हे बघा, हे शरद अधिक काल. ही अट केव्हा लागू होते? संयुक्त व्यंजन येऊन संधियुक्त शब्द बनलेला असेल तर. आता या ठिकाणी बघा, हे बघा, या ठिकाणी हे संयुक्त व्यंजन आहे का? नाही. हे द्वित व्यंजन आहे. एकसारखी व्यंजन एकत्र आलेली आहेत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी द्वित व्यंजन एकत्र आलेले आहेत, सॉरी संयुक्त व्यंजन एकत्र आलेले आहेत. मग संयुक्त व्यंजन येऊन जर संधियुक्त शब्द बनलेला असेल तर त्या संधियुक्त शब्दाचा विग्रह करताना त्या संयुक्त व्यंजनातील सुरुवातीचा जो काही अर्धा व्यंजन आहे त्याच्याबद्दल त्याच्याच गटातला तिसरा वर्ण घ्यायचा. म्हणजे क बद्दल काय घ्यावं लागेल? ग घ्यावं लागेल. मग शब्द काय बनला? वाघ अधिक पती. आले का ग इथं? लक्षात यायलंय? आता या ठिकाणी संयुक्त व्यंजन नाही, या ठिकाणी द्वित व्यंजन येऊन संधियुक्त शब्द तयार होणार आहे, म्हणजे तयार झालेला आहे. मग ज्या वेळेस द्वित व्यंजन येऊन एखादा संधियुक्त शब्द बनलेला असेल अशा वेळेस त्या शब्दाचा विग्रह करताना पहिल्या अर्ध्या व्यंजनाबद्दल त्याच्याच गटातला पहिला वर्ण येतो. म्हणजे क च्या गटातला पहिला वर्ण कोणता आहे? कच. मग आला पृथक अधिक करण. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सुद्धा द्वित व्यंजन आलेलं आहे. मग या संधियुक्त शब्दाचा विग्रह करताना या द्वित व्यंजनामधला सुरुवातीचा जो अर्धा व्यंजन आहे त्या सुरुवातीच्या अर्ध्या व्यंजनाबद्दल त्याच्याच गटातला पहिला वर्ण घ्यायचा आहे. म्हणजे तच्या गटात त बद्दल तच्या गटातला पहिला वर्ण कोणता आहे? तच आहे. म्हणजे या ठिकाणी सत अधिक तो या पद्धतीने. म्हणजे हा प्रकार शिकत असताना आपण विग्रहापासून शब्द कसा बनवायचा हे शिकलो.
आणि पुन्हा आपण शब्दापासून विग्रह कसा करायचा हे सुद्धा शिकलो. मग विग्रह कसा करायचा ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. जर संयुक्त व्यंजन येऊन संधियुक्त शब्द तयार झालेला असेल तर त्या संयुक्त व्यंजनामधला सुरुवातीचा पहिला अर्ध्या व्यंजनाबद्दल त्याच्याच गटातला तिसरा वर्ण घ्यायचा. आणि जर द्वित व्यंजन येऊन संधियुक्त शब्द बनलेला असेल तर त्या द्वित व्यंजनामधील पहिल्या अर्ध्या व्यंजनाबद्दल त्याच्याच गटातला पहिला वर्ण घ्यायचा आहे. द्वित असेल तर पहिला, संयुक्त असेल तर तिसरा वर्ण घ्यायचा आणि विग्रह करायचा आहे. अत्यंत सोपा कार्यक्रम आहे, यामध्ये काहीही असं अवघड नाही. मग आणि प्रथम व्यंजन संधी ओळखायचं कसं? ज्या ज्या संधियुक्त शब्दामध्ये क, च, ट, त, प ही 5 अक्षरे जोडाक्षर असतील त्या त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संधी कुठली असेल? प्रथम व्यंजन संधी असेल. अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रकार या ठिकाणी संपलेला आहे. आता यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे दुसरा प्रकार, तृतीय व्यंजन संधी. तृतीय व्यंजन संधी तशाच पद्धतीने आहे, अतिशय सोपा आहे तृतीय व्यंजन संधी. मग या ठिकाणी व्याख्या काय तयार होते बघा विद्यार्थी मित्रांनो. मी या ठिकाणी व्याख्या लिहितो तृतीय व्यंजन संधीची. स्पर्श व्यंजनापैकी कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास, मृदू व्यंजन किंवा वर्ण, मृदू व्यंजन यांच्या पुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास संधी तयार होताना, संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच्याच गटातील तिसरे वर्ण येऊन बनलेल्या संधीस तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्याख्या या ठिकाणी काय म्हणते? स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय कठोर व्यंजनापुढे, आता स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय म्हणजे या स्पर्श व्यंजनातून आपण अनुनासिक बाजूला काढलेला आहे आणि राहिलेले आहेत कठोर आणि मृदू, पण दोन्हीच्या दोन्ही न उचलता त्या ठिकाणी त्या दोघांमधून आपण उचललेलं आहे काय? फक्त कठोर व्यंजन उचललेलं आहे. मग कठोर व्यंजनापुढे काय आल्यास? मृदू व्यंजन वर्ण किंवा स्वर आल्यास संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच्याच गटातील तिसरा वर्ण येऊन जी संधी तयार होते त्या संधीला आपण नाव दिलेलं आहे तृतीय व्यंजन संधी. काय नाव दिले? तृतीय व्यंजन संधी. या ठिकाणी बघा नियम असा तयार होतो, हा पहिला वर्ण असेल, पहिला वर्ण म्हणजे पहिल्या शब्दातला कुठला वर्ण रे? शेवटचा. या ठिकाणी दुसरा वर्ण असेल, दुसरा वर्ण म्हणजे दुसऱ्या शब्दातला कुठला वर्ण? पहिला वर्ण. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्या वर्णाच्या ठिकाणी काय पाहिजे? पहिला वर्ण आपला काय असणार आहे? कठोर व्यंजन असणार आहे. मग या कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच गटातील तिसरे वर्ण म्हणजेच कोणते आहे विद्यार्थी मित्रांनो? बदडजग. ब, द, ड, ज, ग. आणि पुढे आलेला हा कठोर आणि मृदू आणि स्वर इकडे येईल. मृदू व्यंजन आणि स्वर.
मग या दोघांच्या एकत्रीकरणातून जी संधी तयार होते त्या संधीला आपण नाव दिले विद्यार्थी मित्रांनो प्रथम व्यंजन संधी. नियम तुमच्या लक्षात येत असेल बघा, स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिकाशिवाय इतर कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजेच कोणत्याही राहिलेले कठोर आणि मृदू, पण त्या कठोर आणि मृदूपैकी आपण फक्त काय उचललेलं आहे, कठोर व्यंजन उचललेलं आहे. आणि या कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन किंवा वर्ण आणि पुढं स्वर आल्यास संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच्याच गटातील तिसरा वर्ण येईल आणि तिसरा वर्ण येऊन जी संधी तयार होते विद्यार्थी मित्रांनो त्या संधीला म्हणे तृतीय व्यंजन संधी. म्हणजे सरळ सरळ आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, एका पाठोपाठ येणारे जे काही दोन शब्द आहेत त्या पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण हा काय असणार आहे, कठोर व्यंजन असणार आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण मृदू व्यंजन किंवा स्वर असणार आहे. तेव्हा ती संधी कुठली असणार आहे, तृतीय व्यंजन संधी. आपण एक एक उदाहरण बघूया विद्यार्थी मित्रांनो. पहिला उदाहरण बघा, अप अधिक ज. अप अधिक ज. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कठोर वर्ण पाहिजे, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण आपल्याला मृदू व्यंजन किंवा स्वर पाहिजे. मग या ठिकाणी बघा, पहिला शब्द अप आहे, दुसरा शब्द ज आहे, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण प आहे, प म्हणजेच कसला आहे, कठोर आहे. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण मृदू किंवा स्वर पाहिजे, या ठिकाणी ज मृदू आहे. मग संधी तयार होताना या पहिल्या वर्णाबद्दल त्याच्याच गटातला तिसरा वर्ण घेतला जातो. मग प च्या गटातला तिसरा वर्ण कोणता आहे, ब. हा ब आणि पुढे आलेला ज, मग या दोघांच्या एकत्रीकरणातून या ठिकाणी अशा पद्धतीचा शब्द तयार होतो, सॉरी जोडाक्षर तयार होतो आणि शब्द काय तयार होतो, अब्ज. काय शब्द बनला, अब्ज. दुसरा उदाहरण बघा, दिक अधिक विजय. दुसरा उदाहरण काय सांगतो, दिक अधिक विजय. मग आता दिक अधिक विजय, दिक या शब्दातला शेवटचा वर्ण क आहे, क म्हणजेच हा कठोर आहे. आपल्याला पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कठोर पाहिजे, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण मृदू किंवा स्वर पाहिजे. या ठिकाणी व आलेला आहे आणि व जो काही आहे व हा अर्धस्वर आहे आणि अर्धस्वरांचा समावेश हा मृदू वर्णामध्ये केला जातो. मग या ठिकाणी संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच्याच गटातला तिसरा वर्ण घ्यायचा, म्हणजे क च्या गटातला तिसरा वर्ण ग आहे, पुढे व आलेला आहे. या दोघांच्या एकत्रीकरणातून हे असा जोडाक्षर तयार होईल. एक मिनिट, असा जोडाक्षर तयार होईल आणि मग या ठिकाणी शब्द काय तयार होईल, दिग्विजय. काय शब्द तयार झाला, दिग्विजय. तशाच पद्धतीने बघा तिसरा उदाहरण, दिक अधिक गज. दिक अधिक गज. मग आता पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कोणता आहे, क आहे, क कठोर आहे, आपल्याला कठोरच पाहिजे. त्यानंतर आहे दुसऱ्या वर्णातला पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हा मृदू किंवा स्वर पाहिजे, या ठिकाणी मृदू आलेला आहे. मग संधी तयार होताना पहिल्या वर्णाबद्दल त्याच्याच गटातला तिसरा वर्ण घेतला जातो, ग. पुढे ग आलेला आहे, दोघांच्या एकत्रीकरणातून हे असा जोडाक्षर तयार होईल. मग या ठिकाणी शब्द काय तयार होणार, दिग्गज. काय शब्द तयार झाला, दिग्गज. या पद्धतीने चौथा वैशिष्ट्य, चौथा उदाहरण बघा, चौथा उदाहरण बघा, वाक अधिक वैजयंती. वाक अधिक वैजयंती. मग या क बद्दल काय येणार, ग येणार, हे ग येईल, पुढे व आलेला आहे, दोघांच्या एकत्रीकरणातून या असा जोडाक्षर. मग या ठिकाणी शब्द काय तयार होईल, वाघ वैजयंती. वाघ वैजयंती या पद्धतीने शब्द तयार होईल. पुढचा उदाहरण बघा, षट अधिक रिपू. षट अधिक रिपू. मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय पाहिजे, कठोर पाहिजे. मग या ठिकाणी ट कठोर आहे, पुढे मृदू वर्ण पाहिजे, र अर्धस्वर आहे, अर्धस्वरांचा मृदू मध्ये होतो. मग या ट बद्दल ड येणार, पुढे आलेला आहे र. मग या दोघांच्या एकत्रीकरणातून असा ड तयार होईल. मग शब्द काय तयार होईल, षड्रिपू. बरोबर आहे.
षट म्हणजे 6, रिपू म्हणजे चोर, षड्रिपू म्हणजे 6 चोर. पुढं उदाहरण बघा, सत अधिक आचार. सत अधिक आचार. मग पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय पाहिजे? कठोर पाहिजे, आला कठोर. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण मृदू किंवा स्वर पाहिजे, मग या ठिकाणी स्वर आलेला आहे. मग संधी तयार होताना या त बदल द येणार, द मध्ये काय समावेश होणार? आ समावेश होणार, मग या ठिकाणी दा तयार होईल. दा तयार झाले की या ठिकाणी शब्द काय तयार होईल? सदाचार. बरोबर आहे. शब्द कसे तयार होते हे तुमच्या लक्षात येत असेल. मग शब्द काय बनला? सदाचार. मग आता पुढचं उदाहरण बघा, 7 नंबरचा, जगत अधिक आंबा. जगत अधिक आंबा. मग संधी तयार होताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण कठोर पाहिजे, आहे कठोर. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण स्वर किंवा मृदू व्यंजन पाहिजे, या ठिकाणी अस्वर आलेला आहे. मग या त बदल काय होईल? द. पुढे आलेला आहे दोघांच्या एकत्रीकरणातून द, वरचा अनुस्वार डोक्यावर जसेच तसा बसेल, शब्द काय तयार होईल? जगदंबा. बरोबर आहे. 8वं उदाहरण बघा, सत अधिक इच्छा. सत अधिक इच्छा. त बदल काय येणार? द येणार, द मध्ये काय समावेश होणार? ई समावेश होणार, मग या ठिकाणी दी तयार होईल, शब्द काय तयार होईल? सदिच्छा. बरोबर आहे. त्यानंतर 9वा वैशिष्ट्य बघा, षट अधिक आनंद. मग या ट बदल ड येणार, ड मध्ये आ समावेश होणार, मग या ठिकाणी डा तयार होईल, शब्द तयार होईल षडानंद. आता शब्द कसे तयार झाले हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे ओळखायचं कसं? आता ओळखायचं कसं ते सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो. तृतीय व्यंजन संधी ओळखायची कशी? आता बघा, जे काही संधियुक्त शब्द बनलेले आहेत त्या प्रत्येक संधियुक्त शब्दामध्ये बदडजग ही 5 अक्षरे जोडाक्षर म्हणून आलेली असतात. ही 5 अक्षरे जर जोडाक्षर म्हणून आलेली असतात, तर जर जोडाक्षर नसेल तर त्या 5 अक्षरांना काना, मात्रा, उकार, अनुस्वार, वेलांटी हे चिन्ह लागलेले असतात. एक तर ती जोडाक्षर असतील किंवा या काना, मात्रा, उकार, वेलांटी, अनुस्वार यांच्यापैकी एखादं चिन्ह जर लागलेलं असेल संधियुक्त शब्दामध्ये, तर त्या शब्दाची संधी असते विद्यार्थी मित्रांनो तृतीय व्यंजन संधी. त्या बदडजग पैकी इथं ब जोडाक्षर आहे, त्या बदडजग पैकी इथं ग जोडाक्षर आहे, इथंही ग जोडाक्षर आहे, इथं सुद्धा ग जोडाक्षर आहे, इथं सुद्धा ड जोडाक्षर आहे. इथं जोडाक्षर नाही, पण त्या बदडजग पैकी एका अक्षराला इथं काना लागलेला आहे. या ठिकाणी बदडजग पैकी एकाला अनुस्वार लागलेला आहे, इथं वेलांटी लागलेली आहे, इथं काना लागलेला आहे. म्हणजे बदडजग ही 5 अक्षर जोडाक्षर असतील किंवा त्या 5 अक्षरांना काना, मात्रा, उकार, वेलांटी हे चिन्ह लागलेले असतील, तेव्हा ती संधी कुठली म्हणायची? तृतीय व्यंजन संधी असते. आता आपण हा प्रकार शिकत असताना आपण केलंय काय? विग्रहापासून शब्द बनवलेला आहे. मग आता आपल्याला उलटा कार्यक्रम करायचा आहे. विग्रहापासून शब्द बनवलं हे आपण शिकलो, पण आता आपल्याला शब्दापासून विग्रह बनवायचा आहे. मग उलट्या पद्धतीने आपण बघूया कशा पद्धतीने विग्रह करायचा शब्दापासून. तर बघा, आता या ठिकाणी हा जो अब्ज शब्द तयार झालेला आहे, इथं संयुक्त व्यंजन दिसतो, संयुक्त व्यंजन येऊन हा शब्द बनलेला आहे. मग आता संयुक्त व्यंजन येऊन जर शब्द बनलेला असेल तर त्या संयुक्त व्यंजनामधला सुरुवातीचा जो काही अर्धा व्यंजन आहे त्या अर्ध्या व्यंजनाबद्दल त्याच्याच गटातला पहिला वर्ण घ्यायचा, म्हणजे ब बदल प घ्यायचं, म्हणजे अप अधिक ज. बरोबर आहे, प घेतला. या ठिकाणी सुद्धा संयुक्त व्यंजन आहे, त्याच्यातला पहिला अर्धा व्यंजन ग आहे, म्हणजे ग बदल काय घ्यायचं आपल्याला? त्याच्याच गटातला पहिला वर्ण घ्यायचा क, ग बदल क घेतला, दिक अधिक विजय. या ठिकाणी सुद्धा ग बदल क घ्यायचा आहे, हे इथं क घेतलेला आहे. या ठिकाणी सुद्धा ग बदल क घ्यायचंय, ग क घेतलेला आहे. या ठिकाणी ड आहे, त्या ड बदल त्याच्याच गटातला पहिला वर्ण घ्यायचं, या ठिकाणी आपण ट घेतलेला आहे. या द ला काना लागला म्हणजे या द बदल आपल्याला घ्यायचंय काय? पहिला वर्ण घ्यायचंय, इथं त आलेला आहे.
कुठलाही वर्ण असो ज्याला काना मात्रा उकार वेलंटी अनुस्वार हे चिन्ह लागलेले असतील किंवा तो संयुक्त व्यंजन येऊन संयुक्त शब्द बनलेला असेल तर त्या पहिल्या अर्ध्या व्यंजनाबद्दल किंवा त्याच अक्षरांना काना मात्रा उकार वेलंटी लागलेला असेल तर त्यांच्याबद्दल त्याच्याच गटातला पहिला वर्ण घ्यायचा आहे आणि संधीचा त्या शब्दाची फोड करायची आहे.